मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडा मुंबई मंडळातर्फे 2,640 सदनिकांसाठी आजपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाकडून मुंबईतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी घरं उभारण्यात आली. यासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया आज दुपारी 3 वाजल्यापासून सुरू झाली आहे. भिवंडीत जैन धर्मियांकडून कलश यात्रा काढण्यात आली आहे. या कलश यात्रेचे ठिकठिकाणी महिलांनी दीप पेटून आणि थाली वाजवून स्वागत केलं. या यात्रेत महिला, पुरुष आणि मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी जैन समाजाच्या वतीनं विश्वशांतीचा संदेश देण्यात आला. आखाती देशातील युद्धामुळे महिनाभरात पुण्यातून होणारी 80हून अधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द झाली आहेत. पुण्यातून दुबई आणि अबुधाबीसाठी होणारी हवाई वाहतूक बंद झाली आहे. युद्धामुळे पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 2025 मध्ये 55 दशलक्ष प्रवाशांनी प्रवास केला. तर टर्मिनलवर दर महिन्याला सरासरी 7,500 वस्तू हरवल्याची नोंद झाली. तर वर्षभरात लॉस्ट अँड फाउंड विभागामध्ये 90,000 विसरलेल्या वस्तू पोहोचलेल्या आहेत. मुंबईला थेट नवी मुंबईशी जोडणारा महत्त्वपूर्ण शिवडी नावाशिवा अटल सेतू मार्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंत या मार्गावरून 2 कोटी वाहनांनी प्रवास केला. त्यातून दर दिवशी सरासरी 24,800 वाहनांनी प्रवास केला. मात्र प्रवासी संख्येच्या अपेक्षित उद्दिष्टापासून हा मार्ग अद्याप बराच दूर आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील अधिष्ठाता नियुक्ती 30 एप्रिलपर्यंत होणार आहे. तर प्राध्यापक भरती जूनमध्ये होण्याची शक्यता आहे. या निर्णय प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे. नागपूरसह विदर्भात पुढील 2 दिवस उन्हाचा तडाखा कायम राहणार आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे. पुढील 2 दिवस 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमान राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. भिवंडी, शहापूर आणि कल्याणमध्ये मागील 2 दिवसापासून तापमानाचा पारा वाढलाय. उन्हाचा कडाका वाढल्यामुळे शीतपेयांना मागणी वाढल्याचं पाहायला मिळतं. तसंच नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं. कोल्हापूर जिल्ह्याला हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला गेला. मागील आठवड्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. भिवंडी शहरात डाईंग आणि सायझिंगमधून निघणाऱ्या धुरामुळे प्रदूषणात वाढ होती. त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं. या मुद्द्यावर कठोर भूमिका घेत भिवंडी महापालिका महापौरांनी कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.